तो राजकीय प्रश्न आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांनी विमानात एकत्र प्रवास केला आहे. त्यामुळे जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र विमान प्रवास केला आहे. आता विमानामध्ये कोण कोणाबरोबर प्रवास करतो? आता विमान आहे, विमानामध्ये माझ्याबरोबर राजीव गांधी आपलं राहुल गांधीसुद्धा प्रवास करू शकतात. प्रवास करायला काय मना आहे? प्रवास करणे म्हणजे काय होणे? अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे, मात्र अमित शहा यांनी सुमित्रा विनी यांची भेट घेण्यास नकार केलेला आहे. आता मला कसं सांगता येईल त्यांचं? आता त्यांचे काही कार्यक्रम व्यस्त असतील एखाद्या वेळेस. असं नाही होऊ शकत की भेट नाही दिली. अरे काही कार्यक्रम त्यांनी घेतले असतील आणि त्यांना वेळ नसेल, मग भेट नाही दिली म्हणून काय होते? एखाद्या वेळेस नाही होत भेट. उद्धव ठाकरे म्हणतात आहात की जे पंतप्रधान आहेत त्यांना जे आहे कुटेलवादी नेत्यांना भेटायची वेळ आहे, मात्र इतरांना भेटण्याची वेळ नाही आहे. हे बघा, देशाचे पंतप्रधान आहे, मिनिट टू मिनिट कार्यक्रम असतात आणि त्याच्यामध्ये ज्यांना वेळ दिली जाते त्यांना भेटतात. उद्धव साहेबांनी पण वेळ मागावी, त्यांनाही भेट मिळेल ना. बारामती पण मध्ये आज परत प्रशिक्षण विमान जे ते कोसळल्याची घटना घडली. आता हा जो विषय आहे हा जरी राज्यावर आपला घडलेला असला तरी केंद्राच्या विमानतळ यंत्रणेने आणि राज्याच्या विमानतळ यंत्रणेने हे ठरवलं पाहिजे की फिजिबिलिटी कुठे आहे, कुठे विमानाचा त्रास होतो आहे आणि काही अशा घटना घडणं माझ्या माहितीप्रमाणे हे योग्य नाही आहे. त्याच्याकरता दुरुस्त होणं गरजेचं आहे. अंबादास दानवे जे भाजपवर नेहमी सातत्याने टीका करतात, ते बुलढाण्याच्या कार्यक्रमामध्ये मोहन भागवतांच्या कार्यक्रमात एकत्र पाहायला मिळाले. अहो, आता एकत्रित कार्यक्रम आहे, एखाद्या ठिकाणी जर सार्वजनिक कार्यक्रम आहे आणि वेगळ्या पक्षाचा आमदार जर आमच्या कार्यक्रमात आला का तो मग आमचा होऊन जातो काय? असं होत नाही. दानवे आमच्याही कार्यक्रमात जातात, आम्ही दानवेच्या कार्यक्रमात. तुम्हाला माहीत आहे का, दानवे शिवसेना भाजपच्या युतीच्या पॅनलमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आमच्या पॅनलमधून निवडून आलेले आहेत. त्यांना विचारा. हो, वनमंत्री जे गणेश नाईक आहेत त्यांनी टीका केलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर की ज्याप्रमाणे विचार केला की 10 वर्ष जे आहे महाराष्ट्र मागे गेलेलं आहे, जाहीर टीका केलेली आहे. त्या लोकांना माहिती आहे कुठे मागे गेला, कुठे पुढे गेला. ते त्यांचं व्यक्तिगत मत असावं, मला तरी असं वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.